तर भारताच्या ऑपरेशन सिंदूर संदर्भात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली। त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। पाहूया। भारताने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केलेली आहे, एअर स्ट्राईक केलेला आहे आणि दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतलेला आहे। नेमका हा हल्ला कशा पद्धतीचा झालेला आहे या संदर्भात आपण उज्ज्वल निकम सरांकडून माहिती घेऊयात। सर, भारताने बदला घेतलेला आहे, काय सांगाल? हा बदला घेणार मी असं म्हणणार नाही, परंतु निश्चित आपण जशास तसं उत्तर दिलेलं आहे। कारण असं आहे की गेल्या काही वर्षापासून म्हणजे मी 1993चा बॉम्बस्फोट खटला चालवला, अजमल कसाब 26 अकराचा खटला चालवला। या खटल्यामध्ये प्रामुख्याने या अतिरेक्यांच्या विरुद्ध जो खटला चालला त्या अतिरेक्यांनी मुरिदके आणि मुझफ्फराबाद या दोन ठिकाणी त्यांना खासा दौरा, खासा दिवाण याची तिथे त्यांना ट्रेनिंग दिलं जात होतं असं स्पष्टपणे त्यांनी कबली जबाब मांडले। आणि ह्या ज्या 9 ठिकाणी भारतीय सैन्याने हवाई दलाने आपला हल्ला केला त्यातील ही 2 ठिकाणे आहेत। याचाच अर्थ असा की आपण हा लिमिटेड हल्ला केलाय आणि म्हणून सर्वात प्रथम मी आपल्या देशाचं पंतप्रधान मोदीजी आणि त्यांचे सगळे भारतीय सैन्य, हवाई दल यांचं खास अभिनंदन करेल। आणि अतिशय लिमिटेड याच्यामध्ये आपण हा हल्ला करून जगामध्ये दाखवून दिलंय की आमच्या भूमीवर कोणी जर दहशतवादी कृत्य केली तर ते कदापि खपून जाणार नाही। हा एक स्ट्रॉंग मेसेज आपण संपूर्ण जगात आज दिलेला आहे। नक्कीच हा जो ऑपरेशन केलेला आहे त्यामुळे भारतभर जल्लोषाचं वातावरण सध्या तरी निर्माण झालेलं आहे आणि चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनीलसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।